एवढे धुरंधर नेते पूर्ण सटकलेली बघायचं दगडाची पूर्ण सटकली एक टेंशन है काय झालं सर? आज सगळेच नगरपालिकेतले नगरसेवक आणि तुम्ही पण इथं आले. बुरुजची जी धोकादायक परिस्थिती पाहता त्याची आज आम्ही पाहणी आणि अवलोकन करत आहोत. या ठिकाणी काही झाडं पडलेली आहेत आणि बुरुजाचा काही भाग ढासळत पण आहे. धोकादायक परिस्थिती अशी इथं झालेली आहे. तसेच ट्रॅफिकचा पण इश्यू खूप दिवस पेंडिंग आहे. तर नेहरू बाजारमध्ये आपली मंडई अतिशय सुस्थितीत आपण बांधलेली आहे. तर ह्या आपत्तीच्या काळामध्ये, अतिवृष्टीच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून दक्षता म्हणून हा रोड ब्लॉक करून उद्या आम्ही मंडई ही नेहरू बाजाराच्या मंडईमध्ये शिफ्ट करणार आहोत. त्यासाठी सगळे नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत. प्रशासन पण सुसज्ज आहे. तिथं मंडईमध्ये टॉयलेटची सुविधा, त्यांना गाळे आखून देणे, तिकडच्या मंडईची स्वच्छता, तिथं थोडंफार पाणी जमतंय ते पाणी निष्कासित करणे, अशा पद्धतीची सगळी कामं आम्ही आज आणि उद्याच्या दिवसामध्ये करून ही मंडई तिकडे शिफ्ट करणार आहोत. एवढ्या लोकांना जागा होईल का? तिथे 100% जागा होईल. आमच्या ऑन रेकॉर्ड 73 भाजी विक्रेते आहेत, दुकानदार आहेत आणि निश्चितच तेवढी जागा आपल्याकडे अवेलेबल आहे. अलकाताई, तुम्ही पण आहात इथं. आज राष्ट्रवादी आणि सेना दोन्ही गटाचे नगरसेवक येत आहेत, भाजप पण आहे सोबत, काय सांगाल? आता जुन्नर नगरपालिकेत आम्हाला आणि जुन्नर शहरामध्ये एखादा प्रश्न उद्भवल्यानंतर त्याच्यावर इतर चर्चा करण्यापेक्षा सोल्युशन कसं काढता येईल हे आमच्या सगळ्या नगरसेवकांनी ठरवलं की आपण याच्यावर बाकीचं काही बोलण्यापेक्षा आपल्याला सोल्युशन काय काढता येईल. तर आम्ही सगळ्यांनी आमच्या साहेबांकडे गेलो, चीफ ऑफिसरकडे, आणि असं सोल्युशन काढले की आता हे जे बुरुज आहेत हे पुरातत्व खात्याकडे असल्यामुळं नगरपालिका त्याच्यावर कुठलाही निधी टाकू शकत नाही किंवा कुठलंही काम करू शकत नाही. आणि हे लोकांना माहीत नाही, त्याच्यामुळं लोकांचा थोडासा गैरसमज होतो. आता हे पुरातत्व खात्याकडे असल्यामुळं
नगरपालिका काय करू शकत नाही. मग नगरपालिका काय करू शकते की इथल्या लोकांची जीवितहानी होऊ नये म्हणून नगरपालिकेने आपली जी भाजी मंडई आहे तिथं सगळ्या भाजीवाल्यांना बसण्याची व्यवस्था करणार आहे. कारण काय तर तिथं जागा पण आहे, टॉयलेट बाथरूम आहे, सगळ्या सुविधा आहेत. त्याच्यामुळं आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण हे सोल्युशन काढले. तो बुरुज ढासळल्यानंतर जीवितहानी होण्यापेक्षा आपलं हे आत्ता आपण हे सोल्युशन काढलेलं आहे की आपलं सगळे भाजीवाले आपण एका ठिकाणी शिफ्ट करतो आणि नगरपालिकेच्या याच्यानुसार नगरपालिकेला ह्या लोकांचं संरक्षण करायचं आहे. त्यांच्यावर कुणावरही अन्याय करायचा नाही. आत्ता पावसाचे दिवस आहेत, सगळ्या महाराष्ट्रात पावसाने हाहाकार केलेला आहे. त्याच्यामुळे हे सोल्युशन आम्ही काढले आणि हे लोकांना सांगण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो. मग काय लोकांची काय प्रतिक्रिया आहे ती? कसं असतं, लोकांची प्रतिक्रिया अशी पण असते तशी पण असते. पण आता प्रशासनाला काय वाटतंय की लोकांची जीवितहानी नाही झाली पाहिजे म्हणून आपल्याला हा पाऊल उचलावं लागणार आहे. आणि जाधवजी प्रथम आपलं स्वागत. आत्ताच आपल्या नगरपालिकेचे सन्माननीय मुख्याधिकारी साहेब, मुर्ले साहेब, तसेच आमच्या मार्गदर्शिका नगरसेविका आणि माजी नगराध्यक्ष अलकाताई फुलपगार यांनी जे सांगितलंय त्याच्यात खरोखर सत्य आहे. आपण पाहिलं की पावसामुळे हे बुडून जातं आणि ते 250 ते 300 फूट सगळे भिंत आपल्याला दिसतील, निम्मी काही पडली काय करता येईल. फक्त हे धरून टक काय आहे त्याच्यातली की झाडं असल्यामुळे झाडाच्या फांद्यांनी त्यांना धरून मग पाऊस बिल्डिंग होऊन देतो, त्यामुळे याचा विषय नाही. तुम्ही आत्ता बोललं की हे काय, तर हा जो विषय आहे अख्ख्या हा नगरपालिका प्रशासनाच्या अख्ख्या विषय आहे. आणि हे जे भाजीवाले बसतात हे सगळे आपले जुन्नरचे नागरिक आहेत. त्यांची प्रथमतः सुरक्षितता आणि त्यांच्या असलेल्या धंद्याची सुव्यवस्था करणं हे प्रशासनाचं काम आहे. तर आपल्या प्रशासन पण आज आपल्याबरोबर आहे. सीओ साहेब आहेत, अतिक्रमणचे रोकडे साहेब आहेत आणि आम्ही सगळं राष्ट्रवादी काँग्रेस असं भाजपा असं शिवसेना असं अपक्ष असते ते सर्व नगरसेवक आज एक मताने आलो आहे की जुन्नरचं सुशोभीकरण झालं पाहिजे. कुणी कसं बसते, आडवं लावते, कशाही लावतंय हे झालं नाही पाहिजे. आपल्याला जे काय काय भविष्यात करायचं आहे, जुन्नरच्या स्वच्छ सुंदर करायचं आहे. त्या सर्वांना आता साहेबांनी सांगितलं की प्रशासनाच्या वतीने उद्याच्या तिथं कामं होती आणि या सर्व मी असलेल्या भाजीधारकांना सांगतो. तुम्हाला आम्ही सर्वांच्या वतीने विनंतीपूर्वक सूचना देतो आणि नम्र आवाहन करतो की उद्यापासून आपण त्या भाज्या मंडईत जाऊन नेहरू बाजारामध्ये सुसज्ज अशी साधारणतः 7 ते 8 वर्षापूर्वी 1.5 ते 2 कोटी खर्च करून भाजी मंडई बांधली. तिथं थोड्या काय गैरसुविधा आहेत त्या उद्या प्रशासन करतील. आत्ताच आम्ही सर्व अध्यक्ष चकोटे साहेबांच्या कॅबिनमधून सगळ्या नगरसेवकांनी निर्णय घेतला आणि जे लोकांची भीती आहे काही ती काढण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे आणि सर्व नगरसेवक प्रशासनाच्या पाठीमाग आहे. प्रशासनाने त्वरित त्याची अंमलबजावणी करावी. हा म्हणतो तो म्हणतो तो विषय नाही आहे. प्रथम काम प्रशासनाचं आहे की असलेल्या नागरिकांना सुविधा देणं आणि त्यांची गोष्टीची व्यवस्था करणं. ते आत्ता 2 वाजेपर्यंत उद्या करतील. त्यामुळे कुणी सगळ्या भाजीवाल्यांना आम्ही या बाईटद्वारे आवाहन करतो की या सूचनेचं पालन करा. तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक तुमच्या पाठीशी कुठे कोणाशी दुजाभाव केला जाणार नाही त्याचं तुम्ही आम्ही दक्षता घेऊ. रोकडे साहेब, इथं राष्ट्रवादी गटाचे नगरसेवक दिसत आहेत, शिवसेनेचे पण दिसत आहेत, भाजपचे पण स्वतः आहात, पण नगराध्यक्ष नाही दिसत आहेत. ठीक आहे, तुम्ही केलेला प्रश्न आहे व्यवस्थित आहे. तो काही विषय नाही आहे, दिसत नाही, त्यांना असणं गरजेचं आहे. परंतु चेतन या मागील मी आज 6 महिने आले आपल्या जुन्नर नगरपालिकेच्या इलेक्शन. सर्व नगरसेवक चांगल्या मतांनी सगळ्या मतदारांनी त्यांना चांगलं काम करण्यासाठी नगरपालिकेत पाठवलं. पण गेले 6 महिने त्यांचे आरोप करतो असं समजू नये. ज्यावेळी आम्ही असलेल्या सर्व नगरसेवकांच्या प्रशासनाची मीटिंग झाली तेव्हा नगराध्यक्षा तिथं न येता मग तो कुशलकुशलचा प्रश्न असो, कुशलसाठी हे असले सगळे नगरचे असतील, आकिबभाई असतील, मयूरजी सर असतील, तुमचे प्रसंजी असतील, साकी असतील, अलकाताई असेल, मी असेल, पातुरकर मॅडम असतं, परदेशी मॅडम असतं, तुमच्या आमच्या सना मॅडम असतं, जाधव मॅडम, सर्व नगरसेवक, नंदूभाऊ तांबोळी नाही ते पण असतील, जाधव परदेशी असतील, ते सर्व भाऊ सगळे त्या कुशलचे आहे. परंतु एकेकोरपणाने एकत्र निर्णय घेतला जातात. 2 ते 3 वेळा ज्या मिटिंगा आमच्या प्रशासनाशी झालेल्या, साहेब पण त्याला साक्षी झाले, त्यावेळी नगराध्यक्ष त्यांच्या कॅबिनमध्ये आणि नगराध्यक्षाचे मिस्टर पण त्यांच्या कॅबिनमध्ये. आपण CCTV जरी पाहिले तरी तुम्हाला ते चेक करता येईल. त्यांचा कोणाचाही फोन नाही. आज मी घरीच होतो 4 वाजता, अलकाताईंचा फोन आला, मला मयूर सरांचा फोन आला, आकिबभाईंचा फोन आला. हे फोन आला, आमची गरज आहे ना जनतेसाठी आहे, असे त्यांचे फोन कधीच आले नाही. ध्यानात घ्या. तर मग तुम्ही जे बोलताय की नागरिक हे सगळं जुन्नरला माहिती आहे की काय चाललंय
तुम्ही सांगा की मागची मीटिंग जी झाली त्याला 20च्या 20 नगरसेवक म्हणतो. आज ते धनुष्यबाणाच्या शिवसेनेच्या ह्याच्यावर निवडून आलेले आहेत. आज जनतेने त्यांना प्रथम नागरिक म्हणून निवडून दिलेले आहे. त्यांचं एक कर्तव्य आहे की सगळ्या नगरसेवकांना, त्यांच्याच पक्षाचे नाही, सर्व नगरसेवकांना विचारत घेऊन अजेंड्याचे विषय लावायचे. तुमच्या प्रभागातल्या काय तक्रारी, काय अडचणी, आपल्याला दुनिया चांगलं करण्याच्या दृष्टीने काय तुमच्या सूचना आहे. कोणालाही कधी त्यांच्याही पक्षाचे विचार कधी कोणाला फोन करत नाही. मग आजचा जो विषय तुम्ही प्रश्न केला आहे त्याला हे माझं उत्तर आहे. आम्ही ज्यावेळेस ते भाजी मार्केट तयार केलं त्याचे निलाव केले गेले ओपनमध्ये लोकांसाठी. तर आम्हाला तिथे त्यावेळेस काय सांगितलं की तुम्ही ते वट्टे घ्या. भाडेतत्वावरती जे ओपन निलाव केले गेले, ज्यांनी ज्या वट्ट्यासाठी बोली लावली त्या वट्ट्यावरती ज्याचं शेवटची बोली असेल त्या तो वट्ट दिला. पण आम्हाला त्या नगरपालिकेच्या प्रशासनाकडून त्यावेळेस सांगितलं गेलं की आम्ही रोडला कुठले भाजीवाले बसून देणार. ते वट्टे आम्ही ताब्यात नाही घेतले. आमचे जे भाडेतत्वाची आमची बोली होती आम्ही 50-50 रुपये प्रत्येक व्यापाऱ्यांनी तिथे भरले. पण जैसे ती परिस्थिती म्हणजे पूर्ण धान्यवार भाजीवाले बस होते, इकडे रोडला भाजीवाले बस होते. जेव्हा नगरपालिकेने प्रशासन केली 10 वर्ष काहीच कारवाई केली नाही. त्यासाठी आता चाललंय. तुमचं म्हणणं बरोबर आहे. ऐका ना 2 मिनिट. 2 मिनिट ऐकून घ्या. प्रशासनाने त्यावेळेस कुठली कारवाई केलेली नाहीये. आणि ज्यावेळेस ती भाजी मंडई तयार केली गेली तेव्हा आम्हाला सांगितलं सह्याद्वाडी साईडनी, लोजच्या साईडनी त्या प्लॅनिंगमध्ये नका जे तुमच्याकडे असेल किंवा त्याला 6 फुटी वॉल कंपाऊंड आहे. तर त्याच्यातून कुठली अंमलबजावणी केली गेली नाही. आणि आज वाढती लोकसंख्या आणि सगळ्या गोष्टी विचार घेता तिथे एवढे भाजीवाले बसूच शकणार नाही. तुम्हाला काय तुमच्या डोक्यात काय तुम्ही नाही आमचं म्हणणं तुमची समस्या हां काय? एवढे भाजीवाले माझी बी एक विनंती आहे सगळ्यांना भाजीवाले तर तुमच्या नगरसेवक आणि नगरपालिकेच्या सर्व सदस्यांना आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना ही जी मार्केट कमिटी जागा आहे जी मार्केट कमिटीवाले तर फटाक्यावाल्यांना भाडेतत्वावर देऊ शकतात. आता आपण भाजीवाले आणि सर्व नगरपालिकेचे जुन्नरचे रहिवासी एक मार्केट कमिटीकडे निवेदन करून ती सध्या जवळपर्यंत जागा रिकामी आहे तोपर्यंत ती तात्पुरती घ्या नगरपालिकेने म्हणजे आमचे भाजीवाले. बरं, आता तुमचा जो विषय आहे त्याला उत्तर प्रशासन म्हणून काय करू? एक गोष्ट माझे बंधू आहेत यांनी वारंवार हा प्रश्न ताई आणि शिवसाहेब आमच्याजवळ वारंवार आम्ही हा बॉडीत आल्यानंतर 6 महिने झाले वारंवार हे प्रश्न मांडल्यानंतर प्रशांत भाऊनी आम्ही आणि सगळ्यांनी तरकारीच्या बाबतीमध्ये विषय वारंवार घेतलेला आहे. पुढारीला पण बातमी पण त्या बाबतीत दिली होती. जुन्नरच्या वाढत्या लोकसंख्येनुसार भाजी मंडई हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तिथलचे व्यापारी हे जुन्नरचे रहिवासी आहेत. पण आजची परिस्थिती काय आहे, हा जो रोड आहे हा TP रोड आहे. त्याच्या शेजारी एक पुरातन वास्तू आहे ती पडायला लागली. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा नगरपालिका म्हणा किंवा कोणतंही प्रशासन खर्च करू शकत नाही, काहीच करू शकत नाही कारण ते पुरातनच्या अंडर आहे. तो मलबासुद्धा बाजूला करायचा अधिकार आपल्याला नियमाने नाही. आता हे जे DP रोडमध्ये हे यांचं टेम्पररी काम करत होते. आत्ता नितीन भाऊ प्रशासनामध्ये आणि नगरसेवकांमध्ये असं संभाषण झालं तिथं काही जीवितहानी होण्यापेक्षा तिथं लिलाव नाही करायचे. तुमचे जे लिलाव झाले ते बाजूला ठेवा. आत्ता टेम्पररी सोय म्हणून तुम्हाला सगळ्यांना तिथं शिफ्ट करणार टेम्पररी सोय म्हणून. त्या टायमिंगला जुन्नर शहरामध्ये कुठंही कोणताही भाजीवाला बसणार नाही अशी ग्वाही CO साहेबांनी प्रशासनाने दिली. उद्या पेपर नोटीस होणार आहे, पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार होणार आहे. हा रोड पूर्ण म्हणजे अतिवृष्टीमुळे जर काही घटना घडली तर त्याला प्रशासन जबाबदार राहू शकतं. त्याच्यामुळे हा पूर्ण बंद करणार आहे. हा तुम्हाला चॅनलद्वारे उद्या पेपर नोटीसद्वारे आणि पोलीस स्टेशनला पत्र देऊन कळवलं जाईल. तुम्ही भाजी मंडईमध्ये बसायचं, तुम्हाला कोणताही चार्ज सध्या घेतला जाणार नाही. तुमचा रेग्युलर तुम्ही धंदा करा. त्या ठिकाणी जी टेम्पररी सोय आहे टॉयलेट असेल, मुरुम टाकायचं असेल ते प्रशासन करणार आहे. सेकंड पार्ट भाजी मंडईशी रिलेटेड वाढती जुन्नर पाहता एक चांगला विचार सगळे जुन्नरकर आणि सगळे नगरसेवक घेणार आहे. कारण निवडून देणार तुम्हीच आम्हाला. या बाबतीत चांगला विचार आम्ही नक्कीच करू आणि तो विषय येत्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये आपण घेऊ आणि त्याच्याबद्दल चांगली अजून मोठी म्हणजे चांगली भाजी मंडई असली पाहिजे आणि सगळ्यांना पुरलं पाहिजे असं करू. पण आज जर कधी एखादी गोष्ट घडली तर त्याला जबाबदार कोण राहील? ही पर्याय जागा करून घ्या ना मार्केट. आता ही गोष्ट मार्केटला आम्हाला पत्र जागा नाही ना होणार आहे आपण जागा आहे. आता सध्या मला काय म्हणायचं ऐका ना, आता तुमच्याकडे 66 लोकांची यादी 66 लोकांच्या यादीमध्ये जर पाहिलं गेलं 66 लोक तिथे 96 गाळे आहेत. गाडी छोटी आहे सर म्हणून सध्या मी काय म्हणतो बघा काही गोष्ट घडण्यापेक्षा टेम्पररी ऍडजस्ट करा. पर्याय निघल ना. तुम्ही फॉलोअप मध्ये राहू. एक कमिटी आपण स्थापन करणार आहे नगरपालिकेची. मी त्याच्यामध्ये काही नगरसेवक राहतील आणि प्रशासन राहील. अजून पर्याय व्यवस्था काढू. आम्हाला मागच्या जागा तात्पुरते सर. मी काय सांगितलं तुम्हाला काय होतंय आज प्रत्येक ग्राहकाच्या अपेक्षा आम्ही गाडीच्या खाली उतरून भाजी घेत नाहीये. गिरायकाला विषय आहे भाऊ ती गाडी ऐका ना, भाजीच्या दुकानामध्ये एक सांगतो तुम्हाला जर कधी जुन्नर शहरामध्ये प्रशासनाने स्ट्रिक्ट भूमिका घेतली
का भाजी मंडई सोडून भाजी नाही. आता बघा लायसन 4च लोकांकडे. व्यापारी सगळे माझ्या घरातले, माझे मित्र परिवार जुन्नर शहरामधले 4च लायसन्स आहेत. तसं जर लायसन्स नसेल तर त्या व्यापाऱ्यांना सोय करून द्यायची नगरपालिकेची जबाबदारी काय? माझं म्हणणं काय, व्यापाऱ्यांची बाईक युनिटी झाली पाहिजे, त्यांनी लायसन काढले पाहिजे. कधी लायसन दिलं नाही नगरपालिकेने आम्हाला. नाही आता काढलं पाहिजे ना, आपण काय केलं पाहिजे. याच्या आधी काय झालं, प्रशासन वेगळे होते, नगरसेवक वेगळे होते, त्यामुळे काही विषय माहित नाही. आता आम्ही सगळे नवीन निवडून आलो. मार्केट कमिटीने कसं समजा प्रत्येक समजा लायसन पाहिजे बा खरेदीला याला त्याला, आणि तर मग ते कंपल्सरी रिन्यू होते. लायसन करून घ्यायचा. पण तो काय तिथून पुढे आमच्या फक्त आम्हाला सांगितलं की आधार कार्ड वगैरे द्या, काय झालंच नाही. लायसन काढले काही नाही सर. ऐकून घ्या, मी राहिलं मोठं इथे, तुम्ही मला रोडवर पाहिले भाजी त्याला, पण कधी काय झालेलं नाही. फायद्याचं आहे ते काय नगरपालिका येते 2 दिवस कारवाई आता होईल, सोडून देते. नाही ना आता होईल. आता असा विषय रोडवर द्या ना, दिवाळी काय प्रॉब्लेम आहे. मालकी हक्क PWD नाही. बसलो बी हा ऍडजस्टमेंट करून आपण समजा तिथं बसलो बी तर माल ठेवण्याची सोय समजा आता सगळी यांचे सोय नाहीये. प्रत्येकाकडे सोय नाही गाडीची, तो माल प्रत्येकाला घरी न्यावा लागणार आहे. नाही 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 ते पाडलं ते. पाडलं ते. पाडलं ते पूर्ण. माझं म्हणणं असं आहे, ऐका ताई. सुविधा सोय कशी नाही. करायची ते आम्ही ऐका ना, प्लॅनिंग करणार. ऐका ताई, आता सरळ सरळ विषय. आपण आता सध्या जी ही आता परिस्थिती ओढवलेली आहे, आज जीवितहानी होणार म्हणून आपण प्रशासनाला प्रश्न विचारलाय. साहेब हे टळलं पाहिजे. उद्या जर काही अघटित घडलं त्याला जबाबदार कोण? तर याच्यावरती साहेब तुम्ही पूर्णपणे ॲक्शन घ्या, टेम्पररी सोय करून द्या आणि ह्या भाजीवाल्यांना जी बेटर सोय करता येईल आपण सगळे नगरसेवक आणि प्रशासन मिळून काय करता येईल ते करता येईल. पण आत्ता जीवितहानी नाही झाली पाहिजे, त्यासाठी आत्ता त्वरित तुम्हाला जी गोष्ट करता येईल ॲक्शन ती घ्या. उद्या कोणतीही गोष्ट घडता कामा नाही. उद्या जर विकटित गोष्ट घडली, एखादा काही झालं तर त्याला जबाबदार कोण? हा रोड जो आहे नगरपालिकेच्या अंडर येतो, शेजारी भिंत लागून आहे, दगडी भिंत आहे, भिंतची साईज मोठी आहे, आज 8-8, 10-10 फुटी भिंत आहे. उद्या ढसाळी गेली तर तो मालवा इतका मोठा येईल का सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जबाबदारी प्रशासनाने याच्यावरती ॲक्शन घ्यावी. आमच्या सर्व नगरसेवकांची तुम्हाला भूमिका आहे आणि तुम्ही तुमची ॲक्शन सांगा. उद्या बॅरिकेडिंग करून त्याला अगदी पत्रे लावून आम्ही दोन्ही टोकं पॅक करणार आहे, जेणेकरून इथं या दादांनी एक शंका केली की मंडई आहे तिथे राहील किंवा रस्त्यावर राहील. तसं नाही, आम्ही पॅकच करणार आहे. कुठलेही व्हेकल तुमची भाजी आत येणार नाही अशा पद्धतीने. हे 2 पॅक झाल्यानंतर तुम्हाला तिथंच जावं लागेल. जागा पुरती नाही ना नगरपालिका. पाठी घेऊन बसता का रोज? मी पाठी घेऊन बसता का रोज? मला सांगा. अहो, तुम्ही पैसे भरले तो गाळा तिथे जाऊन बसतो मी. पण तिथे जागा भेटलं म्हणून केवढं पालं माझी पाठीहून जागा आहे. आज एवढं मुंबईला एवढी जगाळे सुद्धा मंडळी बाकी बाय बोला. आता तो जुनी बाईक आहे. कशा काय दुकान? बायकेला एवढी जगाळे मंडई असते. नाही मग धान्याला बसले ना रोडला, काय प्रॉब्लेम आहे? काम करू. धान्याला बसले. मोठे पाल लावायचे. ते जागा लागली, बसले, बांधली. ते कधी बांधली? 20 वर्षापूर्वी बांधली. अतिहुशार माणूस आहे. 20 वर्षानंतर किती 100 रुपये वाढले. अतिहुशार माणूस आला बाबा. गेल्या अनेक दिवसापासून जुन्नर शहरामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी पडतोय आणि सध्याची परिस्थिती पाहता त्या जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाचा हा कोप पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने सांगायचं झालं तर आम्ही सर्व नगरसेवक, CO साहेब असतील, आमचे अतिक्रमण विभागाचे रोकडे साहेब असतील, सर्व नगरसेवक आम्ही नगरपालिकेत बसलो होतो. आमची चर्चा झाली. या ठिकाणी हा जो रस्ता आहे, ज्या ठिकाणी आपल्या जुन्नर शहराचा भाजी मंडई भरते, तिथं प्रॉब्लेम असा आहे का या ठिकाणी बुरुज जो पडण्याची स्थिती आहे, त्या बुरुज पडण्याची स्थितीचा विषय जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांसमोर झालेला आहे. मला सांगायचा मुद्दा असा आहे की फक्त बुरुजचा विषय नाही हा पूर्ण रस्त्यावरला जेवढी ही वॉल आहे तेवढ्या पूर्ण वॉलचा हा विषय आहे. ही वॉल पुरातत्व विभागाची आहे, ही खूप प्राचीन आहे, ही कधीही कोसळू शकते. ती कोसळल्यानंतर या ठिकाणी जे व्यापार करणारे दुकानदार आहेत हे आपल्या जुन्नर शहरातील नागरिक आहेत, त्या ठिकाणी खरेदी करणारे नागरिक आहेत ते पण आपल्या जुन्नर शहराचे नागरिक आहेत. 4 व्हीलर आली ते जे नागरिक आहे हे आपल्या सगळ्या शहरातील नागरिक, त्यांच्या जीवाचं सोय करून देतात. त्यांची रक्षा करायची ही जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. त्यामुळं
जुन्नर शहरातील जेवढे भाजी विक्रेते दुकानदार आहेत त्यांना आता माझ्या पूर्वी बोललेले जेवढे नगरसेवक आहेत, CO साहेब आहेत, यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी सहकार्य करा. जे सुसज्ज असं आपण त्या ठिकाणी भाजी मंडई बांधलेली आहे, त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तुम्ही तुमची त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी जे जे उपाययोजना करता येतील, जेणेकरून पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल, लाईटीची व्यवस्था असेल, तिथं रोज स्वच्छ करणं असेल, सर्व आम्ही जे आहेत त्या ठिकाणी ज्या प्रामुख्याने मागण्या आहेत त्या ठिकाणी क्लिअर करू. माझी परत एकदा शहरातील दुकानदारांना सर्व नगरसेवकांच्या वतीने विनंती आहे का तुम्ही या ठिकाणी सर्वांनी समजून घ्यावं. थोडा विषय किचकट आहे, पण हा विषय जुन्नर शहराच्या भविष्यासाठी हा फार गरजेचा विषय आहे, एवढं मी सांगतो. थांबा जरा. हा जो विषय आहे जुन्नर शहरातील जे भाजी विक्रेते जे आपलेच आहेत, आपले भाजी विक्रेते असताना त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे हे आपण पहिल्या मीटिंगपासून सांगत आलोय. त्यांच्या कुठेही त्यांच्या याला धक्का नाही लागला पाहिजे. पण लोकांनी आता जी अडचण झालेली आहे त्याच्यापासून जे काय प्रॉब्लेम तयार झाले त्याच्यामुळं हा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. आपल्याला प्रशासनाला सांगू या गोष्टी आता यांच्या सुरक्षिततेसाठी, भाजीवाल्यांच्या सुरक्षिततेसाठीच आज विषय चाललेला आहे. त्यामुळं सगळ्या भाजीवाल्यांनी सहकार्य करून प्रशासनाला हे करावं. चेतनजी, सचिन भाऊ, तुम्ही पूर्ण ही जी भिंत आहे ती पूर्ण कव्हर करा. या ठिकाणी परिस्थिती काय आहे हे आम्हाला कोणाच्या पोटावर येण्याचा काही विषय नाही, पण ही काळाची गरज आहे. आणि अजून एक विषय तुम्हाला सर, ती भाजी मंडई पुरली नाही तर वारंवार प्रशासनाने आम्ही सगळ्यांनी मिळून ठराव मांडलेला आहे का व्यवस्थित जागा अवेलेबल करून. आता लगेच ते 1-2 दिवसात होणार नाही, पण जागा अवेलेबल करून द्या. म्हणजे जी प्लॉट आहेत काही नगरपालिकेचे ते नगर प्लॉटवरती जर कधी अजून आपल्याला जागा आपल्याला भेटली जागा आपण देऊ शकतो ठराविक. पण त्यावेळेस पण आता काय होणार आहे भेंडी गाड्या जायला का नाही आम्ही क्षेत्रामध्ये सगळ्या माहिती आम्हाला काही जीव घेऊन बसण्यात मजा आहे का? आम्ही तेवढं आमची तुम्ही बसल्याशिवाय तुमच्या काय समस्या आहेत ते आपण प्रश्न तुम्हाला कळणार आहे, प्रशासनाला पण कळणार आहे. बसायला सुरुवात करा. धान्याला कुठे ट्रॅफिक होती लोकांना बरोबर ना फोटो तिथं आतमध्ये बसून काय आता मला काय म्हणायचं, हे जे 66 लोक जे आहेत ना, हे 66 लोकांनी मिळून प्रशासनाबरोबर आणि नगरसेवकांसमोर बसलं पाहिजे. पर्याय काय निघणार आहे? फक्त ओरली बोलून निघणार आहे का? 66 लोक तुमची जी आहेत, जी आता आमच्या नगरपालिका प्रशासनाने लिस्ट केली, 66 लोकांनी लिस्ट दिलेली, 66 लोकांनी बसलं पण पाहिजे ना. बाबा ही आम्हाला अडचण आहे, ती अडचण आहे. आजपर्यंत त्या अडचणी तुमच्या लेखी स्वरूपात आहेत का नगरपालिका? आम्ही तोंडी सरळ सांगतो आम्ही लेखी स्वरूपात आहेत का? लेखी स्वरूपात दिल्यानंतर त्या गोष्टीवरती आपल्याला पर्याय काढावा. दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगा, आता हे या ठिकाणी आहे असं ठेवलं आपण, इथं एक दुर्घटना घडली, मला जबाबदार मान्य आहे, तुम्ही आमच्या सर्वांसाठी धावणारी. पण विषय असा आहे की त्याला भाजी मंडी सोडून आम्हाला धान्यावर 1-2 मिनिटं थांबा फक्त. स्पेस द्या ना. मनसुरीताई काय म्हणताय तुम्ही? खरं म्हणजे भाजीवाल्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि ही लोक पहिल्यांदाच जेव्हा भाजी मंडई तयार झाली होती तेव्हा ते शिफ्ट व्हायला पाहिजे होते. आणि आपण जिथे तिथे पाहिले न्यूजला, कुठं रोड वाहून गेले, कुठं कोणाची घरं वाहून गेली, गाड्या वाहून गेले. आणि इन फ्युचर इथं काही दुर्घटना झाली तर ह्याला कोण रिस्पॉन्सिबल असणार? आणि ही जी भिंत आहे आणि जो बुरुज आहे हा पुरातत्वी काळातला आहे. त्याला नगरपालिका एक घमेलाभर माती सुद्धा काढू शकत नाही. म्हणून सगळ्या भाजी मार्केट मधल्या जे विक्रेते आहेत त्यांना मी नम्रपणे विनंती करते का इन फ्युचरमध्ये कोणतीही दुर्घटना होऊ नये, जीवितहानी होऊ नये. म्हणून तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. तुमच्या काय पण समस्या असेल, तुम्हाला आता जागा पुरत नसेल पाटींना किंवा बसायला तुम्हाला अडचणी निर्माण होत असेल, आपण नंतर काही ना काही पर्यायी मार्ग काढू. तुमच्या काही अडचणी असेल ते पण आम्हाला कळेल ना, तुम्ही तिथे शिफ्ट झाल्यावर. पण तुम्हाला नम्रपणे विनंती आहे का इथून पुढं तुम्ही असं काय निर्णय घेऊ नका. आणि प्रशासनाला आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना तुम्ही सपोर्ट करा. या ठिकाणी बुरुज आणि भिंतीची परिस्थिती बघून लोकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून
सर्व नगरसेवक हे काय हे हुशार माणसं पहा हे बघा अख्ख्या ट्रॅफिकमध्ये हे काय यांच्या गाडीचा नंबर बघा काय आहे. नक्कीच पोलीस प्रशासनाने अशा वाहन चालकांवर कारवाई करावी. व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना आमची विनंती आहे का नगरपालिकांना सहकार्य करून तिथं भाजी मंडी महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडी म्हणजे 5-6 वर्षापूर्वी नगरपालिकेने दिलेली ते टाकून बांधलेली आहे, तिथं बसावे आणि धंदा करावे. धन्यवाद.